नमस्ते मित्रांनो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सातारा शहरात रात्रीच्या शांततेत एक भयानक कट रचला जात होता. इन्स्पेक्टर मंजू आणि तिच्या टीमच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत होता. भारती मॅडमच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन शहराच्या कडेला असलेल्या एका जुन्या, ओसाड आणि बंद पडलेल्या फॅक्टरीमध्ये मिळाले होते. तिथेच त्यांचा फोन स्विच ऑफ झाला होता. वेळ खूप कमी होता, म्हणून मंजू आणि सत्याने कोणताही विचार न करता तातडीने तिथे पोहोचण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे त्या दुर्गंधीयुक्त आणि अंधाऱ्या फॅक्टरीमध्ये एक वेडा गुन्हेगार आपली चाल खेळत होता. त्याचा उद्देश फक्त गुन्हा करणे नव्हता, तर मंजूच्या आयुष्यातून सत्याचं नाव कायमचे पुसून टाकणे हा होता. त्याने भारती मावशीला बांधून ठेवले होते आणि त्यांना धमकावत तो म्हणाला, "मी तुला का मारतोय हे तुला लवकरच कळेल. फक्त बघत राहा. सत्या आणि मंजू तुला शोधत जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांच्यासमोर तुझे काय हाल होतील." भारती मावशींच्या डोळ्यात भीतीचे अश्रू होते. त्या गयावया करत विनंती करत होत्या, "मला सोडून दे. माझी लहान मुले घरी माझी वाट पाहत असतील. मला मारून तुला काय मिळणार?" पण त्या नराधमाच्या मनात दयेचा लवलेशही नव्हता. त्याने ओरडून त्यांना गप्प राहण्यास सांगितले. तेवढ्यात जयदेवला भारती मावशींच्या अपहरणाची बातमी मिळाली आणि सर्व टीम फॅक्टरीकडे धावली. मंजूने तिथे पोहोचताच परिस्थिती ओळखली आणि आपल्या टीमला वेगवेगळ्या दिशांना पसरण्यास सांगितले. आज तो गुन्हेगार भारती मावशींच्या कानात विष कालवत होता. तो पुटपुटत होता, "तुझ्या मृत्यूला मी नाही, तर मंजू आणि सत्या जबाबदार आहेत. त्यांनी जर मला त्रास दिला नसता तर आज तुझी ही अवस्था झाली नसती. मंजू खूप निष्पाप आहे, पण हा सत्या तिच्या साधेपणाचा फायदा घेतो." तो विचित्र हसत म्हणाला, "विचार कर भारती, तू तुझ्या लाडक्या सत्यासाठी शहीद होत आहेस. तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या मुलांना सरकारी नोकरी मिळेल. त्यांचे भविष्य तर उज्ज्वल होईल. तू काळजी का करतेस?" अचानक मंजू आणि सत्या तिथे पोहोचले. समोरचे दृश्य पाहून त्यांचे पाय थबकले. त्या गुन्हेगाराने भारती मावशींच्या गळ्याला सपासप चाकू लावला होता. त्याने मंजूला पाहताच चिडवायला सुरुवात केली, "पाहिलंस मंजू, जर तू माझे ऐकले नाहीस तर तुझ्या जवळच्या माणसांना असेच तडफडावे लागेल." पोलीस त्याला पकडण्यापूर्वीच त्याने धुराचे लोट पसरवले आणि तिथून पळून जाण्यात तो यशस्वी झाला. सत्या आणि मंजूने लगेच भारती मावशींना सुरक्षित बाहेर काढले. भारती मावशी प्रचंड थरथर कापत होत्या. मंजूने त्यांना मिठी मारली आणि धीर दिला. "आता तुम्ही सुरक्षित आहात मावशी, शांत व्हा." जयदेव आणि पोलीस टीमने आजूबाजूचा कोणा न कोपरा शोधला, पण तो शातीर गुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन गायब झाला होता. फॅक्टरीपासून दूर तो गुन्हेगार एका निर्जन ठिकाणी उभा राहून स्वतःशीच बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर हार आणि वेडेपणा दोन्ही दिसत होते. तो ओरडला, "मंजू, तुला एवढी ताकद कुठून मिळते? मी इतके अचूक प्लॅनिंग करतो तरीही तू मला शोधून काढतेस." मग अचानक तो शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात सोडाची भावना निर्माण झाली. "सत्या, तुझ्या विजयाचे खरे कारण तोच आहे. त्याला साताऱ्याचा कानाकोपरा माहिती आहे. जोपर्यंत सत्या जिवंत आहे तोपर्यंत मी तुला मिळवू शकत नाही. आता मला सत्याचा गेम ओव्हर करावाच लागेल. एकदा का सत्या संपला की मंजू तू पूर्णपणे खचून जाशील आणि मग तुला सावरण्यासाठी मी तिथे असेन. तुझे मन जिंकणे मग माझ्यासाठी सोपे होईल." दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जड अंतःकरणाने भारती मावशींना आणले गेले. मंजूने त्यांच्यासाठी ज्यूस आणि पाण्याची व्यवस्था केली आणि स्केच आर्टिस्टला बोलावले. मंजूने विचारले, "मावशी, तुम्ही त्याचा चेहरा पाहिला का? आम्ही त्याला सोडणार नाही." भारती मावशींनी हताश होऊन मान हलवली आणि म्हणाल्या, "तो म्हाताड्याच्या वेशात होता मंजू. त्याचा खरा चेहरा कोणालाच दिसला नाही." मंजू गंभीर होऊन आपल्या टीमला म्हणाली, "हा गुन्हेगार खूप विक्षिप्त आहे. तो कोणत्याही थराला जाऊ शकतो." भारती मावशींनी आठवणीने सांगितले की तो माणूस वारंवार सत्याचे नाव घेत होता आणि त्याच्या मनात सत्याबद्दल प्रचंड द्वेष भरला होता. मंजूने सत्याकडे पाहिले. तिची चिंता आता अधिक वाढली होती. इकडे घरामध्ये वातावरण अधिकच तणावपूर्ण होते. सत्याच्या आईचा राग 7व्या आसमानावर होता. त्यांना वाटत होते की मंजूची नोकरी आणि तिच्या शत्रूंमुळे त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आला आहे. त्यांनी मंजूच्या वडिलांना सुनावले, "तुमच्या मुलीने या घराची शांतता हिरावून घेतली आहे. जर माझ्या सत्याला काही झाले तर मी तिला कधीच माफ करणार नाही." त्याचवेळी सत्या आणि मंजू घरात आले. आई त्यांना पाहताच ओरडली, "इतक्या रात्री कुठे हिंडत होता तुम्ही दोघे?" सत्याने मंजूची बाजू घेत म्हटले, "आई, यात मंजूची काहीच चूक नाही. मीच तिला बाहेर घेऊन गेलो होतो." आईने कडक शब्दात विचारले, "जग काय म्हणेल? जर लोकांनी तुमच्याबद्दल चुकीचे विचार केले तर काय होईल?" सत्याने मंजूचा हात धरला आणि आपल्या आईचे डोळ्यात डोळे घालून ठामपणे उत्तर दिले, "आई, आम्ही पती-पत्नी आहोत. आम्हाला कुठेही सोबत जाण्याचा अधिकार आहे. जर कोणी प्रश्न उठवला तर मी त्याला बघून घेईन. कोणाचीच हिंमत नाही की आम्हाला प्रश्न विचारेल." सत्याच्या या खंबीरपणामुळे आई गप्प झाली. पण अंधारात लपलेला तो वेडा गुन्हेगार आता सत्याला कायमचे वाटेतून काढण्यासाठी आपल्या सर्वात भयानक कटाची तयारी करत होता.